नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींसोबत मन मोकळ्या गप्पा मारतो आणि त्यांच्या यशस्वी प्रवासातून प्रेरणा मिळवतो. आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत वंडर किड्स प्रीस्कूल अँड डे केअर सेंटरचे अध्यक्ष संभाजी मारुती झिमरे. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. खरं तर आपण असं म्हणता की उज्ज्वल भविष्याची पहिली पायरी म्हणजे वंडर किड्स, आणि खरं तर या विचारावरच विश्वास ठेवून आणि लहानग्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन त्यांनी वंडर किड्सची स्थापना केली आहे. 2 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी स्किल बेस्ड शिक्षणासोबतच भारतीय परंपरा, ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यांचा मजबूत पाया इथे घातला जातो. यासोबतच मुलांना ऑलिम्पिक खेळांची ओळख आणि शिवकालीन युद्धकला यांचं प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं, ज्यामुळे त्यांचा शारीरिक विकास योग्य पद्धतीनं होतोच, शिवाय त्यांच्यात आत्मविश्वास आणि स्वसंरक्षणाची क्षमताही अधिक बळकट होते. वंडर किड्स हे केवळ प्रीस्कूल नसून एक मानवतेचं मंदिर आहे असं म्हणतात, जिथे शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त आणि आत्मविश्वास यांची जडणघडण होते आणि प्रत्येक बालकाच्या उज्ज्वल भविष्याची मजबूत पायाभरणी इथे केली जाते. खरंच कसलं भारी हे प्रीस्कूल आहे. खरं तर इथे वंडर किड्सच इथून जन्माला येत असतील किंवा बाहेर पडत असतील. सर, आपल्याकडून अधिक जाणून घ्यायचं या प्रीस्कूल सेंटर विषयी. खरं तर ही शाळा सुरू करत असताना म्हणजे मी गेली 15 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय. एक शिक्षक म्हणून मी काम करत असताना एक लक्षात आली गोष्ट की प्रत्येक धर्माचं एक मंदिर आहे. जसं की मुस्लिमांचं मस्जिद आहे, हिंदूंचं मंदिर आहे, ख्रिश्चन लोकांचं चर्च आहे, पण मानवतेचं मंदिर नाही आहे. तर मला असं विचार आला की मानवतेचं पण एक मंदिर असायला पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण मानवता शिकूया. कारण की बाळ जन्माला येताना माणूस म्हणूनच जन्माला येतं आणि नंतर त्याला समाज त्याला नावं देतो, म्हणजे तो कोण, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन. पण अशा अँगलनं हा विचार आलेला डोक्यामध्ये आणि असा विचार केला की चला आपण एक असं स्कूल करूया सुरू की ज्यामध्ये मुलांना संस्कार पण दिले जातील आणि मानवता हा धर्म शिकवला जाईल. या आधारावरती हे स्कूल सुरू झालं. अच्छा, आणि खरं तर आपण शाळेला विद्या मंदिरच म्हणतो आणि पुन्हा एकदा आपण याची आठवण करून दिली आपल्या सर्व प्रेक्षकांना. सर, आपल्याविषयी आम्हाला थोडं जाणून घ्यायचंय की आपलं शिक्षण नेमकं किती झालंय आणि कोणत्या टप्प्यावर आपल्याला असं वाटलं की अशा प्रकारची एक शाळा आपण सुरू करायला हवी. खरं तर मी इथं एक थोड्याशा काव्यपंक्ती बोलू इच्छित आहे माझी ओळख करून देताना. जसं की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की हिमालयावर येता घाला सह्याद्री हा धावून गेला, मराठमोळ्या पराक्रमाने दिला दिलासा इतिहासाला, तुझ्या या मातीच्या कणाकणातून तुझ्या स्फूर्तीची फुलतील सुमने, जोवर भाषा असेल मराठी यशवंतांची घुमतील कवने. अशा या यशवंत नगरी कराडमधून मी येत आहे. आणि त्याच पद्धतीनं आपल्या भारत देशाला, स्वतंत्र भारत देशाला पहिलं ऑलिम्पिकचं कांस्य पदक मिळवून देणारे खशाबा जाधव पहिलवान यांच्या गोळेश्वर गावचा मी रहिवासी आहे. आणि 15 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत होतो. एका स्कूल म्हणजे 2-3 स्कूलचं मी प्रिन्सिपलचं पण काम केलेलं आहे. आणि वंडर किड्स म्हणून हे स्कूल सुरू केल्यानंतर कराडमधल्या आत्ताच्या जे प्रॉब्लेम्स होते हे थोडेसं बारकावीनं अभ्यास केले मी. आणि त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आले की ॲक्च्युली चॅलेंजेस खूप होत्या. कारण की कराडमध्ये खूप चांगल्या शाळा आहेत, मग त्यामध्ये वंडर किड्सला कसं आपण मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीनं आणूया किंवा समाजाला अजून त्याच्यामध्ये काय देता येईल, समाजाच्या आत्ता अडचणी काय आहेत ह्या जरा बघितल्या आणि वंडर किड्सची स्थापना केली. कराडमध्ये पहिलं आणि महाराष्ट्रातलं पहिलं असं आपलं स्कूल आहे की आपल्या स्कूलमध्ये CCTVचा लाईव्ह ॲक्सेस दिला जातो पालकांना. त्याच पद्धतीनं आपल्या स्कूलमध्ये ऑलिम्पिकच्या तब्बल 4 खेळ शिकवले जातात. त्याच्यामध्ये ऑलिम्पिकचे गेममध्ये रायफल शूटिंग आहे, आर्चरी आहे, हॉर्स रायडिंग आहे आणि स्विमिंग आहे. असे तब्बल 4 खेळ शिकवले जातात. त्याच पद्धतीनं आपण इतिहासापासून लहान मुलांना दूर नको ठेवायला म्हणून आपण शिवकालीन युद्धकला सुद्धा शिकवतोय. याच्यामध्ये आपण लाठीकाठी असेल, तलवार असेल, दांडपट्टा असेल हेही शिकवतोय. आणि स्कूल म्हटलं की, लहान मुलं म्हटलं की पालकांना संस्कार हा एक विषय खूप महत्त्वाचा वाटतो. त्याच्यामुळं या स्कूलची स्थापना आपण विज्ञान आणि अध्यात्म या तत्वावरती केलेली आहे. अगदीच. पण सर, खरोखर जी आपण ही माहिती दिली त्याच्यावरून आपली हे वंडर किड्स प्रीस्कूल जी आहे ती वंडरफुल आहे असं म्हणायला लागेल, जेवढं मी ऐकलं त्यानुसार. पण जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या शाळांमध्ये स्नेहसंमेलन होतात फार पूर्वीपासून, किंवा स्पोर्ट्स डे सुद्धा होतात. म्हणजे कलागुणांना वाव हा प्रत्येक शाळेत दिलाच जातो. या वंडर प्रीस्कूल मध्ये काय वेगळेपण आहे? वेगळं पण म्हटला तर
संपूर्ण जग आहे ते 2 गटामध्ये विभागलेलं आहे. जसे की पूर्वेकडचे देश आहे अध्यात्म म्हणून ओळखले जातात आणि पश्चिमेकडचे देश आहे विज्ञान म्हणून ओळखले जातात. तर मला असा थोडासा विचार आला की जर आपण अध्यात्माला विज्ञानाची जर जोड दिली तर कदाचित वंडर किड्स हे स्कूल आहे ते कदाचित वेगळं बनू शकतं. म्हणजे विज्ञानाचा जर अभ्यास केला तर मी इथपर्यंत विचार केला आहे की न्यूरॉन डेव्हलपमेंटमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीचं, जसं मग की फाईन मोटर असतील, ग्रॉस मोटर ॲक्टिव्हिटीज असतील. याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की मेंदूचे काही पार्ट आहेत, जसे की सेरेब्रम असेल, त्याच्यानंतर हिप्पोकॅम्पस असेल. तर सेरिब्रम आणि हिप्पोकॅम्पस हे जे 2 भाग आहेत, या भागामध्ये बाळ विचार करतं किंवा शिकण्याचे प्रोसेस, लर्निंग प्रोसेस ह्या ब्रेनच्या ठिकाणी होत असते. आणि तिसरा जो पार्ट आहे जो निसर्गामध्ये उपजतच आहे ऑलरेडी, की या पार्टमध्ये भीती असेल किंवा डिफेन्स मेकॅनिझम आहे. तर आपण कोणत्या ॲक्टिव्हिटी करूया की ज्याच्यामधून बाळ लर्निंग जो ब्रेन आहे तिथं जास्त रक्तपुरवठा होईल आणि बाळ तिथं जास्त शिकेल, अशा ॲक्टिव्हिटीज आपण इथं आणलेल्या आहेत. त्या लॅब आपण एक तयार केलेल्या आहे. येस. वा वा. आणि खरं तर आपण शिवकालीन विचार इतक्या लहान मुलांच्या मनात रुजवताय, हेच खूप कौतुकास्पद आहे. शिवकालीन कला त्यांना या इतक्या लहान वयात शिकवण्यामागे प्रामुख्याने काय विचार आहे आपला? ऍक्च्युली मला सुद्धा खूप पालकांचं असं आलेलं की एवढ्या लहान वयात मुलांना तुम्ही ऑलिम्पिकच्या गेम्स असतील किंवा शिवकालीन युद्ध कला हे कसे विषय हाताळताय नक्की. तर मी या विषयाकडे असं बघतो की जसं आपला सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तर माझा असा मानस आहे की भविष्यामध्ये सातारा जिल्हा हा ऑलिम्पिक वीरांचा सातारा जिल्हा बनेल आणि त्याची सुरुवात कदाचित वंडर किड्समधून सुरू केलेली आहे. खरं तर ऑलिम्पिक हा विषय मोठा आहे, पण मी लहान मुलांना आपण भरपूर द्यायचं आहे आणि त्याच्यातलं त्यांना कमीत कमी जितकं देता येईल तेवढं द्यायचं, असा एक विचार होता. खरं तर बऱ्याचशा पालकांचा असा क्वेश्चन होता की तुम्ही एवढ्या लहान मुलांना एवढे मोठे विषय कसे हाताळता. मी त्याच्यावरती एकच उत्तर देईन की जसं सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार देणारा जेवढा व्यक्ती महत्त्वाचा आहे, तेवढाच महत्त्वाचा व्यक्ती त्याला हातामध्ये पहिल्यांदा बॅट देणारा सुद्धा व्यक्ती महत्त्वाचा आहे. आणि मी त्या दृष्टीने असा विचार केला की चला, रायफल शूटिंगमध्ये मुलांचं कॉन्सन्ट्रेशन सुधारतंय, तुम्ही स्विमिंगमध्ये मुलांना बघताय की एक्सपिरियन्स बेस्ड लर्निंग देत आहे की तू जर हातपाय न हलवले तर तू डुबणार आहेस, तर ते ऑटोमॅटिक म्हणजे हे एक्सपिरियन्स थ्रू जमणार आहे. आणि आम्ही स्पोर्ट्स डेला ह्या लाईव्ह स्पोर्ट्स घेत असतो, म्हणजे रायफल शूटिंग लाईव्ह घेतो पालकांच्या समोर, त्याच्यानंतर आर्चरी घेतो, स्विमिंगचं सुद्धा घेतो. तर याच्यामधून एक स्पर्धात्मकता तयार होते आणि लहान वयातच मुलं बऱ्याचशा गोष्टी शिकत असतात, कारण की त्यांचा ब्रेन असतो ते एकदम रिकामी पाटी असते. आपण पहिले व्यक्ती असतो त्याच्यामध्ये लिहिणारे. तेव्हा बऱ्याच लोकांना असं वाटतं की एवढ्या लहान वयामध्ये शिक्षण कशासाठी. पण शाळेच्या वातावरणामध्ये आम्ही शाळेचं मंदिर जे म्हणतोय त्याला असं वातावरण तयार केलेलं आहे की यामध्ये मुलांना जसं की 0 ते 3 या वयोगटामध्ये मुलं भाषा शिकत असतात. तर मराठी, हिंदी, इंग्लिश आणि संस्कृत अशा 4 तब्बल भाषा आम्ही वातावरण ठेवलेलं आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही बोलता एकमेकांशी चारही भाषा. येस. शाळेचं वातावरण आहे. अगदी शाळेची जी प्रार्थना असते ही लहान मुलांच्या 3 तासाच्या शाळेमध्ये अर्धा ते पाऊण तासाचा शाळेचा प्रार्थनेचा जो भाग आहे ह्याच्यामध्ये सुद्धा खूप पार्ट आपण कव्हर केलेला आहे, ज्याच्यामध्ये भगवद्गीता पठण सुद्धा आम्ही घेतोय, त्याच्यानंतर शिवगर्जना सुद्धा घेतोय. यानंतर मॅजिक ऑफ सायन्स या ॲक्टिव्हिटीमधून विज्ञानाचे आविष्कार सुद्धा मुलांना एक मॅजिक म्हणून दाखवतोय. याच्यामधून ही गोष्टी कव्हर होत आहेत. पब्लिक स्पीकिंग म्हणून मुलांना स्टेजवरती बोलवलं जातंय. लहान वयातच त्यांना कसं बोलायचे, त्याचे हावभाव कसे असायला पाहिजेत आणि रोज वेगवेगळ्या गोष्टी याच्यामधून होत असतात. अच्छा, भारतरत्न सचिन तेंडुलकरजींचं फार सुंदर उदाहरण आपण दिलं की त्यांच्या हातात पहिल्यांदा बॅट देणारी व्यक्ती सुद्धा तितकीच महत्वाची असेल आणि त्याहून अधिक महत्वाचं काय असेल तर ती बॅट त्यांच्या हातात स्थिरस्थावर ठेवणं, त्यांना क्रिकेटची आवड लावणं. इतक्या लहान मुलांना तुम्ही कशी आवड लावता अगदी नेमबाजीची किंवा युद्धकला शिकण्याची? काय चॅलेंजेस, गमती जमती असतात त्या सगळ्यात? खूप काही गमती जमती असतात. मुलांचे निरागस चेहरे असतात आणि त्यांना ते शिकवताना पण खूप आनंद होतो आणि आपल्याला त्याच्यातून काही नंबर वगैरे काढायचे नसतात. आउटकम फक्त आपण असं विचार करतोय की रायफल शूटिंगमध्ये मुलाला टार्गेट बॉक्स कळाला, ट्रिगर कळाला, कॉन्सन्ट्रेशन लावायचं कळालं. स्विमिंगमध्ये आता बऱ्यापैकी आमची मुलं पोहायला पण शिकलेली आहेत आणि मला असं वाटतं की आपण देणं आपलं काम आहे आणि हल्लीची मुलं खूप हुशार आहेत, तर आपण त्यांना मॅक्सिमम जेवढं जास्त देता येईल तेवढं देऊया. आता आपण बघताय की पालकांना वेळ नाहीये घरी आणि आई वडील दोघंही बिझी आहेत. तर या लहान मुलांचं विश्व जर बघितलं तर ते फक्त मोबाईल, TV आणि घरातली जी 2-3 माणसं आहेत त्यांच्यापुरतंच आहे. तर याच्यामध्ये आत्ता आपण बघतोय की मुलं मोबाईल ॲडिक्टेड खूप व्हायला लागलेले आहेत.
तर आम्ही ऑलिम्पिकच्या गेम्स किंवा स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज वाढवलेल्या आहेत आणि स्कूलचं टायमिंग वाढवलेलं आहे. त्याच्यामुळं पालकांना हे पण बरं जातं की जास्त टाईम स्कूलमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करतायत, ना की आपण एज्युकेशन करतोय. आता 21व्या शतकातील मोबाईल हा एक फार मोठा आविष्कार आहे की आपल्यासारखे मोठे व्यक्तीसुद्धा त्याच्यातून पटकन बाहेर येत नाहीत. तर ह्या लहान मुलांना बाहेर येणं कसं शक्य आहे? तर मी असं नेहमी म्हणतो पालकत्व करत असताना की घरचा दिनक्रम पण तितकाच महत्त्वाचा आहे आणि पालकांनी सुद्धा त्याला बेटर ऑप्शन देता आला पाहिजे. म्हणजे मोबाईल बघू नको बोलतात, पण मोबाईलला ऑर ऑप्शन त्याला काय देता येईल? म्हणजे मी असं सांगतो की बऱ्याच पालकांना की तुम्ही मुलाला त्याला घेऊन बाहेर खेळायला जाऊ शकता, त्याच्याबरोबर टाइम स्पेंड करा. किंवा आता मी जस्ट म्हटलं की ॲमेग्डिला नावाचा जो ब्रेनचा जो पार्ट आहे तो फक्त डिफेन्स करतो. म्हणजे मुलांना तुम्ही जास्त मारता किंवा ओरडता तर ते डिफेन्स मेकॅनिझमकडे जास्त रक्तपुरवठा होतो आणि मुलांचा तसाच कल बनतो. पण जे सेरेब्रम आहे किंवा हिप्पोकॅम्पस आहे इकडं जास्त रक्तपुरवठा करायला गेलो तर मुलं लर्निंग त्यांचा चौकसपणा वाढतो. तर अशा ॲक्टिव्हिटी स्कूल्समध्ये खूप आपण तयार केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये एका वेळी एका जागी बसून एक काम करणं असेल किंवा कन्स्ट्रक्टिव्ह माइंड तयार करणं असेल किंवा मुलांना एक्सपिरियन्स बेस्ड लर्निंग अशा काही ॲक्टिव्हिटीज देऊ शकतो. तर अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज स्कूल्समध्ये आत्ता सुरू आहेत. अच्छा, आणि सगळ्यात महत्वाचं काय ना तुमच्या शाळेत की तुम्ही म्हणालात की शाळेची वेळ आम्ही वाढवलेली आहे, खेळ वाढवलेले आहेत आणि पालक आजकाल नसतातच मुलांबरोबर, कारण या स्पर्धात्मक जगात ती सुद्धा काळाची गरज आहे की दोन्ही जोडप्यांमध्ये दोघांनीही कामाला जाणं किंवा आपापलं करिअर सांभाळणं. आणि तुम्ही याची काळजी घेता की तुमचं बाळ शाळेत करतंय काय हे त्या पालकांना तिथल्या तिथे कळावं आणि म्हणून सीसीटीव्हीची सुद्धा आपण सोय करून ठेवलेली आहे. खरं तर या गोष्टीची सुरुवात मी माझ्या मुलाच्या शाळेत ॲडमिशन घेतलेलं आणि मला गेटमधूनच बाहेर काढलेलं आणि त्यावेळी हे स्कूल नव्हतं. फर्स्ट टाइम एका मित्राला विचारायला गेलेलो की बाबा असं मला काहीतरी ॲडिशनल सल्ले देतोस का? तर तो बोलला की तू अशी शाळा सुरू कर की ज्या शाळेमध्ये तुला पण आनंद होईल तुझ्या मुलाला ॲडमिशन घ्यायला. त्यामुळे वंडर किडची सुरुवात करताना मी असा उद्देश ठेवलेला आहे की ही सर्व माझी मुली असती तर मी कसं केलं असतं. तर प्रत्येक आईला फर्स्ट टाइम बाळ ज्यावेळी शाळेत जात असतं त्यावेळी जगामध्ये अशी कुठली ताकद नाही की आईपासून बाळ वेगळं करू शकेल. तर त्या बाळाला 3 तासासाठी आईपासून वेगळं झाल्यावरती शिक्षणासाठी तर आईला खूप धाकधूक असते किंवा बाळाकडे बघायचं किंवा बाळ कसं आहे, रडतंय का किंवा ते पाणी कोणी पाजले का, ह्या सगळ्या गोष्टींची चिंता वाटत असते. तर या गोष्टीला मला असं वाटतं की समाजाची एक गरज म्हणून मी बघितलं आणि या प्रीस्कूलमध्ये जास्त एज्युकेशन असतं. हायजीन, हेल्थ केअर, सेफ्टी आणि मुलांना थोडेसे संस्कार आणि बेसिक एज्युकेशनसाठी मला असं काय वाटलं नाही की CCTV ॲक्सेस देतोय म्हणजे की फार मोठं काय करतोय. तर मला असं वाटतं की ही एक गरज आहे आणि म्हणून CCTV ॲक्सेस दिला आणि त्याचे खूप चांगले परिणाम आले. अच्छा, काय प्रतिक्रिया असतात पालकांच्या? सगळ्यात मोठी प्रतिक्रिया मला सांगायला आवडेल की आपल्याकडे काही ॲडमिशन असे पण आहेत की आर्मीमध्ये जवान आहेत जे सीमेवरती आहेत, जे 6 महिने इकडे येत नाहीत, पण आपल्या स्कूलच्या CCTVच्या ॲक्सेसमुळे ते सीमेवरून आपल्या मुलांना बघू शकतायत. हा सगळ्यात बेस्ट रिझल्ट आहे. किंवा काही वर्किंग लेडीज आहेत की त्यांना खूप अशी काळजी वाटत असते की माझं बाळ तिकडं म्हणजे काय खातंय, काय पितंय किंवा त्याच्या शाळेचं कसं सुरू आहे. तर आपलं स्कूल प्लस डे केअर असल्यामुळं CCTVचा ॲक्सेसचा खूप चांगला परिणाम आलेला आहे आणि पालक निश्चिंत आहेत. आणि त्यामुळं कराडमध्ये आज आपली शाळा अगदी नंबर 1 रँकिंगमध्ये आहे आणि खूप छान ॲडमिशन्स पण सुरू आहेत. अच्छा, इतक्या छान छान ॲक्टिव्हिटीज तुम्ही सगळ्या राबवताय त्याच्यामुळे नंबर 1 असणारच, यात काही शंकाच नाहीये. आपण जितकी माहिती दिली आतापर्यंत त्याच्यातून लक्षात आलं की आपण आपल्या शाळेच्या शिक्षणात जेवढा विज्ञानावर भर देत आहे, जेवढा क्रीडावर भर देत आहे, तेवढाच अध्यात्मावर सुद्धा आपण भर दिलेला आहे. यामागचं कारण काय आहे? संस्कार ही एक अशी गोष्ट आहे की याच वयामध्ये करायला हवी. कारण की मुलं जोपर्यंत लहान आहे म्हणजे मातीचा गोळा आहे तोपर्यंत आपण त्याला कसंही मोल्ड करूया, घडवू शकतो. तर मला असं वाटतं की अध्यात्म असेल किंवा संस्कार असेल या गोष्टींनी मुलांचं मन पण प्रसन्न राहतं किंवा त्यांना एक मेडिटेशन आहे एक प्रकारचं. तर मी मेडिटेशन पण 10 मिनिटाचं रोज शाळेमध्ये घेत असतो. अध्यात्म म्हणून म्हणजे फक्त आरती वगैरे असं नाही पकडत आहे आपण. अध्यात्मामध्ये आपण भगवद्गीतेचे श्लोक असतील ते मुलांशी शेअर करतो. संविधानाचं कलम पण आपण घेतो, याच्यामध्ये रोज मुलांशी शेअर केलं जातं. सायन्सच्या ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात. बोधकथा असतील, नैतिक मूल्य असतील, अशा काही मुलांच्यासाठी लाईव्ह ॲक्टिव्हिटीज टीचर्स करतात की चांगले काय फूडच्या बद्दल असेल, मोबाईलच्या ओव्हरयूजसाठी असेल, अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही रन करतो इथं. अच्छा, आणि शाळा कुठे कुठे? फक्त कराडमध्ये? आपली
हे शाळेचं हे 3रं वर्ष आहे आणि सगळ्यांचा इतका सुंदर प्रतिसाद मिळालेला आहे की आपल्या 2ऱ्याच वर्षी पुणे येथे एक सुरू झालेला आहे. अच्छा. पुणे येथे चरोली म्हणून या ठिकाणी आपलं 2री ब्रँच सुरू होते आणि 3री मिरज या ठिकाणी विद्यानगरमध्ये आपली सुरू आहे. अच्छा. आणि लवकरच मुंबईत सुद्धा तुमची ब्रांच सुरू व्हावी या तुम्हाला शुभेच्छा आहेतच. बरं, लोक ऍडमिशन कसे घेऊ शकतात तुमच्या शाळेमध्ये? आपल्या शाळेमध्ये सर्व स्तरातील पालक येतात, पण ज्या पालकांना शक्य नाही ॲट अ टाइम फी भरणं त्यांच्यासाठी कराडमधील एक कोयना बँक आहे, त्यांनी आम्हाला फायनान्स सपोर्ट केलेला आहे. आपल्या पालकांना ते अर्थ पुरवठा करतात आणि खूप छान पद्धतीनं तेही इझिली ॲडमिशन्स करू शकतात. अच्छा, अगदीच अगदीच. बरं, आपण म्हणालात की आपल्या शाळेमध्ये 4 भाषांचं वातावरण आपण निर्माण केलं. एक म्हणजे मराठी आपली मातृभाषा, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत. शिकवणं कोणत्या माध्यमातून जातं? शिकवणं हे जे आहे ते आता मुलं आपली सगळी मराठी बॅकग्राऊंडमधली असतात, त्यामुळे मराठी तर घरात होतच असते. थोडंसं मुलांना इंग्लिशची थोडीशी सवय असावी म्हणून इंग्लिश हे माध्यम वापरलं जातं. पण आपण मराठी असेल, हिंदी असेल, संस्कृत असेल, हे आपण 2 डेजचे नियोजन केलेले आहेत. म्हणजे अगदी पूर्ण प्रार्थना मराठीमध्ये असते 2 दिवस, पूर्ण हिंदीमध्ये असते, इंग्लिशमध्ये असते, असं नियोजन केलेलं आहे. अच्छा. आज जर आपण पाहिलं तर मराठी शाळांमधली पटसंख्या कमी होते, जे खरं तर दुर्दैव आहे. पण तरी सुद्धा पालक असेही आज आहेत जे खरं तर याच कन्फ्युजन मध्ये असतात किंवा गोंधळात असतात की आमच्या मुलांनी त्यांच्या मातृभाषेतून शिकणं जास्त योग्य की आंतरराष्ट्रीय भाषेतून शिकणं जास्त योग्य, याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल? आम्ही असा इंग्लिशचा अट्टहास केलेला नाही, म्हणजे शिक्षणाचं माध्यम मूळचं मराठीच ठेवलेलं आहे. कारण की शिक्षण, भाषा हे शिक्षणाचे अडथळा नाही झालं पाहिजे. कारण की जर एखादं बाळ गुजरातमध्ये जन्माला असेल तर त्यानं गुजराती भाषेमधून शिक्षण घेईल, एखादं बाळ कर्नाटकमध्ये जन्माला गेलं असेल तर कर्नाटकमधून घेईल. हां, मातृभाषा ही जर सायकल असेल तरच पुढचं बुलेट किंवा 2 व्हीलर चालवायला शिकू शकतो. पण मी मातृभाषा मेन मानतो, माध्यम मॅटर नाही करत. अच्छा, अगदीच. खरं तर आपण आपल्या शाळेविषयी अगदी भरभरून अशी माहिती आम्हाला दिलेली आहे. घरच्यांचा कसा आपला सपोर्ट होता ही सगळी शाळा उभारण्यामागे किंवा चालवण्यामागे? माझी ओळख जर म्हणाला तर लहान वयामध्ये माझ्या बाबांचं सायकलचं पंक्चरचं दुकान होतं. तर मला माझी लहान वयामध्ये ओळख अशी होती की सायकलवाल्या आबांचा मुलगा. अच्छा. तर त्या दिवसांमध्ये मी खूप काही शिकलो माझ्या बाबांच्याकडून की सायकल पंक्चर करताना मी त्यांना हेल्प करायचो. तर कमी पैशामध्ये लोकांची जास्त हेल्प कसं करायची असते किंवा तर त्या गोष्टी मला ॲडजस्टमेंटमध्ये खूप शिकल्या मी तिथं. त्याच्यानंतर शालेय जीवनामध्ये मी, माझी मोठी बहीण होती, चेतनाचा भाऊ म्हणून ओळखलं जात होतं मला. आणि नंतर ज्यावेळी मी शिक्षक झालो त्यावेळी मला झिमरे सर म्हणून ओळखलं जातं. ह्या तिन्ही सेक्शनमध्ये एक जबाबदारीचं नैतिक बंधन होतं. त्यामुळं मला असं वाटलं नाही की मी कुठं वेगळा ट्रॅक करायला पाहिजे. पण आत्ता जे पण आहे ते माझं एक फोकस्ड कामामुळं आहे. अशी एक म्हण आहे की ये फूल मुझे विरासत में नहीं मिले क्योंकि अब तक तुमने मेरा कांटों का बिस्तर नहीं देखा. तर ती एक स्ट्रगलफुल जर्नी होती. हो, आणि ज्यांच्या पाठीशी फार स्ट्रगल असतो त्यांनाच ते हातात आलेल्या सर्व यशाची किंवा फळांची, फुलांची महती कळत असते किंवा त्यांना त्यांच्या घामाची किंमत कळत असते. अगदीच. आणि खूप छान तुम्ही आमच्याशी आज गप्पा मारलेल्या आहेत. आपले अनेक पालक हा कार्यक्रम बघत असतील आणि त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल त्यांच्या मुलांच्या विषयी किंवा पालकत्वाविषयी? पालकत्वाविषयी मी एवढंच नक्की सांगेन की प्रत्येक बाळ हे एक विशेष प्रवासासाठी आलेलं आहे. त्या प्रवासाचे आपण मालक नाही झालं पाहिजे, तर त्या प्रवासाचे आपण सहकारी झालं पाहिजे. म्हणजे जर बाळ जर एखादं छोटंसं रोपटं असेल तर ते ज्या जमिनीमध्ये वाढतंय ती जमीन ही संस्कारांची जमीन असेल पाहिजे. आणि ते बाळ, ते जे रोपटं आहे ते वाढताना जे आकाश आहे ते आकाश म्हणजे पालक असायला पाहिजेत की ज्यांच्या प्रेरणेनं ते पुढं पुढं वाढत जाईल. वा वा, खरंच छान. बरं सर, आता जर आपण पाहिलं तर गेल्या काही वर्षांपासून ही विचारसरणी थोडीशी बदललेली दिसते की 10वी नंतर पुढे काय किंवा 12वी नंतर पुढे काय, आर्ट्स, सायन्स किंवा कॉमर्स याच्या पलीकडे सुद्धा विद्यार्थी डोकावू लागलेले आहेत, आपलं करिअर निवडू लागलेले आहेत. आपल्याला काय वाटतं की लहानपणापासून मुलांना आपण कला जर त्यांच्यात रुजवली किंवा वेगवेगळे मार्ग त्यांना दाखवले तर पुढे त्यांना हे सोयीस्कर ठरू शकतं हे सगळे मार्ग निवडण्यासाठी? नक्कीच मी याच्यावरती निश्चितपणे हे सांगेन की हल्लीचे पालक आहेत मॅडम खूप ओव्हर पॅम्परिंग पालक आहेत. म्हणजे मी ज्या पिढीमधून आलेलो आहे त्या पिढीला संघर्ष खूप दिला सुविधांपेक्षा.
म्हणजे सुविधा कमी दिल्या आणि संघर्ष जास्त दिला आणि त्याच्यामुळं मग संघर्षाला फेस करत करत कसं पुढे जायचं असतं ही जर्नी स्टार्ट होते. आत्ताचे पालक जर सायकल शिकवायचे असेल तर त्या बाळाला पडूच देत नाहीत किंवा ते कॅरेज सोडतच नाहीत. तर मी असं नक्की सांगेन की तुम्ही सुविधा कमी आणि संघर्ष जास्त द्या. मुलांचे एक्स्ट्रा म्हणजे गरजेपेक्षा जास्त लाड करू नका आणि त्या गोष्टींची किंमत मुलाला कळेल अशा पद्धतीच्या ट्रीटमेंट देणं खूप गरजेचं आहे. अगदी अगदी वाढत्या वयात त्या टप्प्यावर त्यांना त्यांचे अनुभव घेऊ द्या, असं आपण महत्वपूर्ण सल्ला दिलेला आहे. आणि या सगळ्या मनमोकळ्या गप्पांसाठी खूप खूप धन्यवाद आणि आपल्या शाळेसाठी खूप खूप शुभेच्छा. आभार. थँक्यू. प्रेक्षक हो, हॅलो 24 तास या कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.